व्याख्या नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी केली. अनिर्वचनीय म्हणाले, त्याची व्याख्याच नाही करता येत. प्रेम स्वरूपा अनिर्वचनीय, अर्थ नाही सांगतायत, शब्दात नाही मांडतायत. भगवंताच्या समोर गेलं ना की घळ 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 नेत्राश्रू वाहतात. देवाची वाट पाहावी किती. असुवे दाटानी उभारो निवारे, असुवे दाटानी उभारो पांडुरंगा माय बापा भेटसी के धामा माझी राजी बलगा. कुणी वाटावे. नामदेव महाराज रडायचे देवासाठी. संत भक्त भगवंतासाठी रडले. आपण देवासाठी कधीच रडत नाही. रडतो का? खरं सांगा. नाही. आपण आपल्या प्रपंचासाठी रडतो. जो प्रपंच आपल्यालाच रडवतो त्या प्रपंचासाठी आपण आसमन 1000 वेळा गाळतो. आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या पोराबाळांसाठी, ज्या लेकरांसाठी घामाचं म्हणजे रक्ताचं पाणी करावं, घाम गाळावा, कष्ट करावे आणि भरपूर चांगलं आयुष्य त्यांना द्यावं, त्याच पोरांनी आई बापांना सांगावं तुम्ही असा नसा, काही फरक पडत नाही आम्हाला. मग जो प्रपंच आम्हाला रडवतो त्या प्रपंचासाठी रडणं योग्य आहे का? मला सांगा. त्या प्रपंचामध्ये बांधून घेणं योग्य आहे का? संसारामध्ये कसं राहावं म्हणाले, यथा कमल पत्राक्ष. शास्त्रकार म्हणाले कमळाचं पान पाण्यात राहून सुद्धा कोरडं असतं. ऐसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, पोरी घर चार मांडिला, खेळ मोडोनी टाकीला. भगवतातली सोगी आहे. प्रपंचात असं असावं की जसं लहानपणी मुली बघा भातुकलीचा खेळ खेळायच्या पूर्वीच्या मुली. आता नाही खेळत. आता प्रत्येकीच्या हातात मोबाईल आहे. मुलाच्या मुलींच्या एवढं पोरांनाच कशाला, मोठ्या माणसांच्याही हातात, नाही का? त्यामुळे पूर्वीचे खेळ आता गेले. पूर्वीचे खेळ गेले. मग ती मुलगी दिवसभर भातुकली खेळायची आणि संध्याकाळ झाली की आई म्हणायची कार्टे चल, अंधार पडलाय, घरात चल. ती सगळी तिची भांडी कोंडी पिशवीत भरायची आणि निघून यायची. तसं त्या जगाच्या आईची हाक कानावर पडली की आपल्याला आहे हा संसार सोडून जाता आला पाहिजे. ऐसे असावे संसारी. त्यामुळे संसार बंधनातनं बाजूला व्हावं आणि भगवंतावर प्रेम करावं. आम्ही देवावरचं प्रेम सोडा. आम्ही आमच्या माता पित्यांवर धड प्रेम करत नाही. आम्ही आमच्या नातेवाईकांवर किंवा आमच्या समाजावर प्रेम करत नाही. आमच्या मातीवर, आमच्या देशावर, आमच्या धर्मावर प्रेम करत नाही. सध्या धर्माची इतकी दयनीय अवस्था होऊन गेली आमच्या. म्हणून तर म्हटलं असा संस्कृतीचा थिल्लर नाच बघितला की अजून वाईट वाटतं. परधर्मीयांची पोरं त्यांच्या देवासमोर असं कधी नाचताना बघितलंय आपण? संध्याकाळ झाली की रोज कलमे पडायला ती पोरं जातात. व्यवस्थित पोशाख करून जातात. आमचं प्रेम कुठलं हो भक्तीतलं? आमच्या घरातल्या लेकराला सांगितलं ना धोतरनेस आणि गणपतीच्या आरतीला उभा राहा, ते म्हणतं बरमुड्यावरच करणार आरती. कशाला पाहिजे धोतर? अरे बाबा टोपी घाल डोक्याला, नाही घालणार म्हणतो. निदान कपाळाला गंध तरी घाल, लाव. आम्ही अधपतित झालो ना त्याला ही कारण आहेत बरं का. माझ्यावर विश्वास ठेवा. मी हात जोडून प्रार्थना करते. आपल्याला खूप कळतं म्हणून मी कीर्तन नाही करत आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कळावं म्हणून कीर्तनाला उभी आहे. पण अत्यंत मनपूर्वक विनंती करते, जिथं जिथं चांगलं ऐकायला मिळेल, जिथं जिथं चांगलं आचरण करायला मिळेल अशा धर्म मंडपांमध्ये आपल्या लेकरांना घेऊन जा.